तुम्हाला मी कालची गंमत सांगते. काल मला स्कूलला हाफ डे होता. 1च तासाचं लेक्चर होतं. 2:30 वाजता सुटली. सुटल्यानंतर लॅबमध्ये आली. लॅबमध्ये आल्यानंतर मॅडम बोलल्या की सगळ्यांसाठी नाश्ता मागवायचा आहे. ओके. मग सँडविचची ऑर्डर द्यायची आणि त्यात दुसरा जो स्टाफ होता 2-3 मुलींचा, तर त्या नवीन होत्या. त्याच्यामुळे सँडविच आणायला मलाच पाठवलं. म्हटलं ठीक आहे, ओके. मला घाई होती घरी यायची, कारण लवकर सुटली होती, तर काही प्रोग्राम केले होते बाहेर जाण्याचे, आणि गेली सँडविच आणायला. सँडविचला सांगितलं की ग्रिल सँडविच 6 पीसेस, 6 असं म्हटलं, 6 म्हटलं. तर ओके बोला तो. मला बोला मैडम आप वेट कीजिए, जैसी हो जाएगी ऑर्डर मैं आपको बताता हूँ. म्हणजे ठीक आहे. बसून राहिली. 15 मिनिटांनी माझी ऑर्डर झाली. मुलाने कॅशियर काउंटरवरती मला बोलवलं, मॅडम आपकी ऑर्डर रेडी आहे. बिलीव मी की त्याने माझ्या हातात एकच सँडविच दिला. म्हटलं हे काय? म्हणतो एक सँडविच बोला ना आपने. मैंने बोला 1 नहीं, मैंने 6 बोला. 6. आता तुम्ही मला सांगा, 1 आणि 6 मिळतं जुळतं आहे का हो? थोडंसं तरी असं कुठेतरी आपल्याला असं वाटतं ना की हे अक्षर मिळतं जुळतं असेल तर माणूस विचार करू शकतो की नाही बाबा, 1च्या बदली 6 असेल किंवा 6च्या बदली 1 असेल. नाही ना. मग काय, पुन्हा त्यांनी मला अर्धा तास बसवलं, कारण 5 ग्रिल सँडविच मला अजून पाहिजे होते. टोटल 6 पाहिजे होते. अजून अर्धा तास माझा तिथे गेला. आणि मी घरी जी 3ला यायला पाहिजे ते मी 5 वाजता आली. 2 तास लेट. कोणामुळे? माझ्यामुळे का ऑर्डर घेतलेल्या मुलामुळे? का मी त्याला असं सांगायला पाहिजे होतं, भाई 6 दे ना 6. मला काय माहिती 6 आणि 1 एकच तो समजत असेल. तुमच्यावर पण असं झालं आहे का कधी? नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेन मी. 6ला मोठ्याने सांगेन, 6, 6. म्हणजे तो कोणत्याही भाषेतला असो, कळून जाईल त्याला.